येळकोट येळकोट जय मल्हार खंडेरायाच्या नावानं चांगभलं या जयघोषानं राहुरी यात्रेला प्रारंभ झाला। पहाटे खंडेरायांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली। सुरुवातीला देवाचा अभिषेक आणि पूजा संपन्न होऊन यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थानी, भाविक कावड्यांच्या स्वागतासाठी रवाना झाले होते। या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराय महाराज की जय या जयघोषामध्ये भंडाऱ्याची उधळण करत राहुरी नगरी दुमदुमून गेली होती। कावड्यांनी आणलेल्या गंगाजलनं देवाला स्नान घालण्यात आले आणि त्यानंतर कावड्यांना महाप्रसादाचं वाटप करून भोजन देण्यात आलं। सकाळी कावड्यांची ढोलताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरातील हजारो तरुणांनी श्री क्षेत्र पुंदांबा येथून आणलेल्या जलानं खंडेरायाचा जलाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर देवालय भाविकांसाठी खुले करण्यात आले। दर्शनासाठी भाविकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या। सायंकाळी 5 वाजता खंडेरायाचे भगत दामोदर भक्ताला देवाचा भंडारा लावून नगर मनमाड रोडवर वाजत गाजत आणल्यानंतर जय मल्हारचा जय जयकार करत कमरेला दोर बांधून भक्तांना माणसे, महिला आणि मुले बसलेल्या 12 गाड्या ओढत मंदिराच्या परिसरामध्ये आणल्या। या प्रसंगी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी भाविक भक्तांनी केली होती। सकाळी 9 वाजता आलेल्या हजरांच्या कार्यक्रमात वाघे, मुरळी, पोतराज, बहुरूपी, देवीचे भगत, तृतीयपंथी आदींनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये तृतीयपंथींनी बाजी मारली। या सर्व कलाकारांना यात्रा कमिटीच्या वतीने योग्य बक्षीस देण्यात आले होते। तर मंदिर परिसरामध्ये विविध दुकानं तसेच राहटपाळणे थाटण्यात आले होते। ग्रामदैवत खंडेराय महाराजांच्या यात्रेमधील कुस्त्यांचा हंगामा संपन्न झाला। आमदार शिवाजी कर्डिले यांनी पुरस्कृत केरळी मानाची 1 लाखाची कुस्ती दिल्लीच्या युधिष्ठिर कुमारने जिंकली। त्यानं कोल्हापूरच्या श्रीपती कर्नावटला आसमान दाखवलं। मिशन कंपाऊंडच्या मैदानावर कुस्त्यांचा फड रंगला होता। 4 लाख रुपयांपेक्षाही जास्त मानधन कुस्तीपटूंना देण्यात आले। या प्रसंगी मुलींच्या कुस्त्याही फडात रंगल्या होत्या। या हंगामासाठी राज्यभरातून तसेच परराज्यातून कुस्तीपटू आले होते। निकाली कुस्त्यांना प्रेक्षक टाळ्यांच्या गजरामध्ये दाद देत होते। तर या प्रसंगी दिल्लीचा कुस्तीपटू युधिष्ठिर कुमारनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बैठ तर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली। बैठ या प्रसंगी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे, विश्वस्त सोपानराव म्हसे, आर तनपुरे, शिवाजी सोनवणे, शिवाजी डवले, सुरेश भुजाडी, अशोक पवार, सुभाष वराळे, नितीन तनपुरे, साहेबराव डावखर, गणपत वराळे, अण्णासाहेब शेटे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आदींच्या हस्ते अनेक पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या। मानाच्या 1 लाख रुपयांचे कुस्तीचे इनाम आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने देण्यात आलं। तालुक्याचे ग्रामदैवत श्री खंडेराया देवस्थान ट्रस्ट राहुरी व यात्रा कमिटी खंडेराया देवस्थान ट्रस्ट हे 96 साली झालेलं आहे आणि तेव्हापासून सर्व ग्रामस्थ मिळून एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उत्सव आम्ही यात्रेचा साजरा करतो। साजरा करीत असताना या शहरातले डॉक्टर, वकील, इंजिनियर, सर्व शेतकरी आम्ही आत्तापर्यंत जे मंदिर केलेलं आहे 1,75,00,000 हे संपूर्ण मंदिर हे लोकवर्गणीतून केलेलं आहे। या ठिकाणी कुठली आम्हाला निधी मिळाला नाही आहे। हे संपूर्ण श्रेय मी माझ्या संपूर्ण यात्रा कमिटीच्या आणि ट्रस्टच्या सहकार्याला देतो। कारण की ज्या टायमाला गावामध्ये वर्गणी करायची असती 10 रुपयापासून मी ज्या टायमाला वर्गणी सुरू केली 89 पासून मी 4 आण्यापासून वर्गणी सुरू केलेली आहे। आज ती वर्गणी माझीवाली 26,000 रुपये होती 89ला। आज ती वर्गणी मला लोक देणगी देतात 7 लाखापर्यंत। मैं दिल्ली से हूँ, मेरा नाम युधिष्ठिर है, मैं 23 अखाड़े में प्रैक्टिस करता हूँ। मुझे बहुत खुशी हुई आज मैं ये मिट्टी का मैदान लड़ा, पर मैं ये चाहता हूँ सिटी में आसपास जैसे मैदान होते हैं या मैट का कंपटीशन हो तो बच्चे जागरूक हों और भी ज़्यादा कंपटीशन बड़े बच्चों में, घर घर गांव-गांव बच्चे कुश्ती खेले और जागरूक। हमारा देश कुश्ती में आज बहुत आगे है। सुशील पहलवान ने कुश्ती दोबारा से जिंदी कर दी। मैं चाहता हूं कि हर गांव में एक मैट का कंपटीशन हो, हर साल कंपटीशन हो और हर गांव के ज़िले के हिसाब से कोच हो, सरकारी कोच जो बच्चों को ट्रेंड करे और बच्चे हमारे देश के आगे जाए और हमारे देश का नाम रोशन करें। न्यूज़ रिपोर्टर दत्ता तारडे, एस9 मीडिया, राहुरी।